जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। लट घुंघराले बाल तेरे कारे कारेगा, सुंदर सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल। हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। त्या सुंदर रूपाकडे पाहून मीरा पागल झाली होती सज्जन हो. काही नव्हतं तिला. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा, कोणी जावा त्या कोणी नंदा. वृत्ती वेधिली परमानंदा हो नंदा हो नंदा. पावा घोंगडी घेऊनी सगळं देहभान विसरून गेला होता. मीरानं म्हणावं, लोक म्हणायचे अरे पागल झाली पोरगी. मीरा म्हणायची हो. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई. हुई जग से पराई शरण तेरी आई, कहाँ थी मैं देखो कहाँ चली आई. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हो दीवानी, दीवानी हो. देवासाठी पागल झालं पाहिजे. पहा, मीरा पागल झाली होती. लोक नावं ठेवायचे. संतांना लोक नावं ठेवतच असतात. संत मात्र आपलं काम करायचं सोडत नाही. प्रत्येक संताच्या जीवनामध्ये सज्जन हो, आपण जर इतिहास चेक केला तर एक कीर्तन नाही, अख्खं रात्रभर जरी विचार केला तरी कमीच पडेल. प्रत्येक संतांना दुर्जनांनी त्रास दिला. म्हणून आज संतांची पूजा होते. म्हणून आज संतांचं लोक दर्शन घेतात. साधू जीवनाला आज सन्मान आहे. महाराज, आज जर जगामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी जिथं सज्जन असतात तिथं दुर्जन असतात, आणि जिथं दुर्जन असतात तिथं सज्जन असतात. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे, पण एक दुर्जन तिथेही होताच. आणि लंका संपूर्ण दुर्जनाची नगरी, राक्षसाची नगरी आहे, पण तिथं सुद्धा एक सज्जन होताच. जिथं चांगले माणसं असतात ना मायबाप, तिथं वाईट माणसं बी असतात. आणि जिथं वाईट माणसं असतात तिथं चांगले माणसं सुद्धा असतात. वाईट माणसं त्रास द्यायले म्हणून चांगल्या माणसांनी चांगलं काम करायचं सोडायचं नाही. त्यानं करतच राहायचं, ते करतच राहायचं. हो, विंचवाचा जर धर्म असेल नांगी मारणं, तर विंचवाने कितीही नांगी मारू द्या, साधूने त्याला वाचवण्याचं काम केलंच पाहिजे. साधूने त्याला पाण्यातून काढलंच पाहिजे. हा साधूचा धर्म आहे. चांगल्या माणसाने चांगलं काम करायचं कधी सोडायचं नसतं. लोक त्रास द्यायले म्हणून चांगल्या माणसाने जर चांगले काम सोडून दिले तर जगात चांगले काम राहणारच नाही शिल्लक. चांगुलपणा जगातून नष्ट होईल. म्हणून उलट चांगल्या माणसांनी त्याच्यातून प्रेरणा घ्यायची आणि आणखी चांगलं किती करता येईल त्याचा प्रयत्न करायचा. संत जिथे सज्जन असतात तिथे दुर्जन असतात. महाराज, काय लक्षण आहेत त्या सज्जनाचे? सज्जनाचे, साधूचे लक्षण वर्णन करत असताना कित्येक वर्णनाने संताचं जीवन आपल्याला सांगितलंय. सज्जन हो, कुणाला म्हणावं संत? जिसके जीवन में कोई तंत नहीं है उसका नाम संत होता है. ज्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा तंत नाही, कोणाच्याही विषयी सज्जन हो, ज्याच्या मनात वाईट भावना नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये सगळं जग हे आनंदमय व्हावं अशी ज्याची कल्पना आहे, अशी ज्याची धारणा आहे, आणि जे चंदनाप्रमाणे स्वतःला झिजवतात त्यांचं नाव संत आहे. आनंद या जीवनाचा
सुगंधाप्रमाणे संत जगाला सुगंध देतात. चंदन स्वतः झिजत आणि जगाला सुगंध देतं, तसं सज्जनाचं जीवन आहे. महाराज म्हणतात त्यांचे हात, त्यांचे पाय, त्यांचं सर्वांग चंदनाप्रमाणे आहे. अभंगाचं चंदनाचे हात, चंदनाचे हात, चंदनाचे हात, जाये ही चंदन, चंदनाचे हात, जाये ही चंदन, चंदनाचे हात, जाये ही चंदन. सगळ्यांनी एकदा रगीतले बाहेर हात काढा, सगळ्यांनी मोकळे जोरदार भजन करा, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. हो भारत कुमारी, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कवने अंग. त्या संताचं जीवन महाराज म्हणतात चंदनाचे हात, त्यांचे पाय, सगळं जीवन चंदनासारखे. आता चंदनाची उपमा का दिली, 2 मिनिटात त्याचा विचार आपण करूयात. ऐका, लक्ष द्या. चंदनाची उपमा देण्याचं कारण, चंदनामध्ये गुण आहेत. पहिला गुण, आपल्या सहवासात येणाऱ्या, सानिध्यात येणाऱ्या झाडाला ते चंदन चंदन बनवतं. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी. पहिला चंदनाचा गुण आहे. संत सुद्धा आपणा सारिके तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. पहिला गुण. दुसरा चंदनाचा गुण, स्वतः झिजत आणि जगाला सुगंध देत. संत स्वतः झिजतात आणि भक्तीचा सुगंध जगाला देतात. दुसरा गुण आहे, गुण साधर्म्यता संतांच्या जीवनात आणि चंदनाच्या जीवनाची आहे. तिसरा चंदनाचा महत्वपूर्ण गुण आहे का सज्जन हो, का चंदनाला सोन्याच्या बरोबरीनं तोळ्याच्या भावात विकल्या जातं. तिसरा गुण ऐकल्यानंतर कळल तुम्हाला. तिसरा आणि महत्वपूर्ण चंदनाचा गुण आहे सज्जन हो, महाराज म्हणतात, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये ओरिजिनल चंदनाचा फक्त एकच थेंब टाका. उकळत्या तेलाच्या कढईत एक थेंब जर चंदनाचा टाकला तर पूर्ण तेलाला थंड करण्याची ताकद एकाच थेंबात आहे. एकाच थेंबात आहे चंदनाच्या. पूर्ण तेल थंड होतंय. पूर्ण तेल ओरिजिनल चंदन असलं पाहिजे, फक्त 52 कसी. महाराज म्हणतात, कितीही संसाराच्या तापाने तप्त झालेला जीव असू द्या, संताचा एक शब्द त्या जीवाचं जीवन शांत करण्यासाठी काफी आहे. म्हणून संताचं जीवन चंदनाप्रमाणे. पण पुन्हा बारकाईनं विचार केला, महाराज म्हणतात हे गुण चंदनाच्या ठिकाणी आहेत, पण अवगुण सुद्धा आहेत. कोणाच्या? चंदनाच्या ठिकाणी अवगुण सुद्धा आहेत. चंदनाचा पहिला अवगुण,
ज्ञानोबा म्हणतात तो पक्षपातीपणा करतो. चंदन सगळ्या झाडांना चंदन बनवतं पण बांबूला चंदन बनवत नाही. बांबू त्याच्या यादीतून हुकला पण त्या हुकलेल्या बांबूला सुद्धा संतांनी सोडलं नाही. कुणाला? कोण्या? हुकलेला बांबू माहिती आहे तुम्हाला? हा, सगळ्या यादीतून जो हुकला त्याचं नाव हुकलेला बांबू. त्या बांबूला संतांनी सोडलं नाही. आळंदी पंढरीची वारी करणारे निष्ठावंत वारकरी आपल्या खांद्यावर घेऊन पताका जातात. रोज पांडुरंगाची पूजा करत असताना खांद्यावरची जी पताका असते ना त्या पताकेची पूजा करतात वारकरी. रोज कशाची पूजा करतात? पताकेची. कापडाची का काठीची? काठी. कशाची असते ती काठी? हा, बांबूला पूजनीय बनवलं संतांनी. ज्या बांबूला चंदनानं बहिष्कृत केलं बांबूला सुद्धा पूजनीय बनवलं माझ्या संतांनी. आणि त्या चंदनाचा दुसरा अवगुण आहे. ज्ञानोबा म्हणतात काढोनी सापाचे वेणे मग चंदना खेव देणे घडे. ज्ञानोबा म्हणतात सज्जना हो, विषारी साप त्या चंदनाच्या झाडाच्या फांद्याला वेडे टाकून बसलेले असतात. लाकूड एवढं एवढं काढायचं म्हणलं तर 2-4 साप बाजूला काढायचे विषारी आणि मग लाकूड मिळते चंदनाचं. सहजासहजी मिळत नाही. विषारी साप चंदनाच्या झाडावर राहणं हे त्याच्यासाठी भूषण नाही, हे त्याचं दूषण आहे. हा अवगुण आहे त्या चंदनाचा. पण महाराज म्हणतात माझ्या संताच्या ठिकाणी नाही. ती उपमा कमी वाटली, दुसरी उपमा दिली. परिसा नाही ही न कवने अंग. परिसाची उपमा दिली. काय करतं परीस? महाराज म्हणतात 5 रुपये किलोने ज्या लोखंडाला कोणी विचारत नाही त्या लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला की त्या लोखंडाचं सोनं होतंय. सोनं होतंय सोनं. संत सुद्धा स्पर्श झाल्यानंतर संताचा माणसाचं सोनं होतं. अरे माणसाच्या जीवनाचं सोनं होईल यात नवल नाही. निर्बुद्ध रेड्याच्या जीवनाचं सोनं केलं ज्ञानोबारांनी. रेडा तरी सजीव होता. ऐका, लक्ष द्या. रेडा तरी सजीव होता, त्याच्या जीवनाचं सोनं होईल यात नवल नाही. माझे संत म्हणतात परीस हा फक्त लोखंडाचं सोनं करतो. खापरा परीस काय करी. खापराचं सोनं परीस करू शकत नाही. पण माझ्या संतांनी खापर तर लांबची गोष्ट आहे, दगडाचं सोनं केलं. दगडाचं सोनं संतांनी केलं. सज्जन हो, या जगाच्या इतिहासामध्ये लाखो मंदिरं तुम्हाला देवासाठी बांधलेले दिसतील पण जगाच्या इतिहासात एकमेव मंदिर आहे जे दगडासाठी बांधलेलं आहे. कुठे आहे ते? नेवाशाला. ज्या ठिकाणी ज्ञानोबारांनी ज्या दगडाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली ना त्या दगडाचं मंदिर आहे नेवाशाला. पैस खांबाचं मंदिर म्हणतात त्याला. त्या खांबासाठी, दगडाच्या खांबासाठी मंदिर बांधलंय. आजही लोक जातात आणि त्या दगडाचं दर्शन घेतात. दगड म्हणून का देव म्हणून बोला? हा, झोपले काय तुम्ही? काय म्हणून? देव म्हणून नाही, दगड म्हणूनच दर्शन घेतात. पण तो दगड, ज्या दगडाला माझ्या संताचा, माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श झालाय त्या दगडाच्या जीवनाचं सोनं झालं. लोक रोज दर्शन घ्यायला जातात. त्या दगडाचं सोनं झालं मायबाप त्या दगडाचं. माझ्या संतांनी दगडाचं सोनं केलं. आणि दुसरी गोष्ट त्या परिसाच्या ठिकाणी सुद्धा पक्षपातीपणा आहे. माझे संत सोनं करत असताना जीवनाचं मागे पुढे पाहत नाहीत. त्याला स्पर्श केला की संतच करून टाकतात. आपणासारखे तात्काळ करून टाकतात. त्याला संत पदवी देऊन टाकतात. पण माझे तुकोबाराय म्हणतात परीस लोखंडाचं सोनं करतो पण परीस लोखंडाला परीस नाही करू शकत. परीस लोखंडाला परीस करू शकत नाही. आपल्या स्वतःसारखं तो करत नाही त्या लोखंडाला. त्याचं सोनं करेल पण परीस नाही करू शकत. आपल्या स्वतःचा गुणधर्म स्वतः सांभाळून ठेवतो परीस. संताचं मात्र तसं नाही. संत तुकोबाराय म्हणतात संताचं जीवन त्यांच्यापेक्षाही पुढचंय. पुन्हा उपमा दिली. दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. दिव्याची उपमा दिली तीही कमी वाटली. पुन्हा साखरेची उपमा दिली. कोणाही अँगलने साखरेला खा, साखर ही गोडच लागते. पण सगळ्यांनाच गोड लागते का तर याचं उत्तर आहे नाही. कधी कधी साखर कारखान्याच्या चेअरमनचा साखरेचा 36चा आकडा असतो. सगळ्यांना साखर जमत नाही. त्यातली त्यात डायबिटीस वाल्याला तर साखर लगेच जमत नाही. साखर सगळ्यांना न जमणे हा तिचा अवगुण आहे.
महाराज म्हणतात किती शोधून पहा, एकही अवगुण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही माझ्या संतांच्या ठिकाणी. तुका म्हणे ते सजना तुका म्हणे राधे प्यारी में बलिहारी गोकुला हो गिरधारी करने की कर से दर्पण धर से करने की कर से दर्पण धर से धरती की जप नाम जिगर से इसलिए जर से मन जीती गंभीर सागर से रहे समर्पित मिले ऊपर से परवाना परवाना चित्ते तो सयाना फिर नहीं आना जग में आकर मर जाना जग में आकर आओ जमुना के तीर कैसे आओ जमुना के तीर मोरे पाँव पड़ी पाँव पड़ी जंजीर कैसे आओ जमुना के तीर आओ जमुना के तीर सरवानी साकर सर्वांगी साखर हरि बोल सर्वांगी साखर सर्वांगी साखर Ah
पारायण म्हणतात, या सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी अवगुण आहेत. पण शोधून कितीही बारकाईनं शोधून पाहिलं तर माझ्या संतांच्या ठिकाणी एकही अवगुण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अशा संताचं मोठ्या प्रेमाने एकदा सगळ्यांनी भजन करायचे. हात वर करून ज्ञानोबाराया माझ्या तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघी गोड झालेली शिवा. भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी वैकुंठवासी राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी कीर्तन सेवा श्रवण केल्याबद्दल मनस्वी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांच्या योगे या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा आणि बाबांच्या सेवेचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. परम आदरणीय आपल्या सगळ्यांची नितांत ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे परम आदरणीय भागवताचार्य अमोलजी महाराज शास्त्रीजी महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. गोड व्यक्तिमत्व आहे सगळे. ऐकणारे तुम्ही सगळे रसज्ञ आहात. वास्तविक आता 11:15 वाजलेत. 9:15 ते 11:15 पर्यंत 2 तास तुम्ही कीर्तन ऐकलंय. पण तरीही तुम्ही जितके सुरुवातीला फ्रेश आणि प्रसन्न होतात तितकेच आता सुद्धा फ्रेश आणि प्रसन्न आहेत. पहिल्या वेळेला फक्त बाबाला बोललो, इथे बाबा होते ते गेलेच मला वाटते. त्याच्यानंतर कुणाला त्रास दिला नाही, कुणाला म्हणण्याची वेळ सुद्धा आली नाही की खाली बसा का उठून जाऊन. अगदी अंतकरणाचे कानं करून तुम्ही सगळ्यांनी कीर्तन गोड करून घेतलं. सगळ्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. बाबांच्या चरणी सेवाही समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देण्यापूर्वी आँखों के सितारे रोशन रखना क्योंकि रात बहुत देर तक होगी. मुसाफिर है हम और मुसाफिर हो तुम, न जाने किस मोड पर फिर मुलाकात होगी. पुन्हा भगवान परमात्म्याच्या कृपेने जर योग आला तर पुन्हा दर्शनाचा लाभ आपल्याला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. गोड अशी सेवाही झालेली आमचे यूट्यूबवाले दादा प्रकाशराव राठोड अत्यंत सुंदर शूटिंग ही कीर्तनाची केलेली यूट्यूबला ते अपलोड करणार आहेत. दिवस म्हणजे पूर्ण कीर्तन होईपर्यंत 2 तास आपण सगळ्यांनी बसून कीर्तन ऐकलं, पण ते उभेच होते. अगदी अगदी सुंदर. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. भगवत चरणी समर्पित वाणीला पूर्ण विराम.